पण आपण तुम्हाला मानव दिला, त्यांनी तर उत्तर द्यायचं त्यांनी. त्याच्यात लोकल बंद आहे, तुमचा लोकल फोन बंद आहे. का बंद आहे? लोकलला काय झालं काल? आज बत्ता बंद आहे तुला लोकल. काल तुम्ही स्टेटमेंट काढलं की विरोध हा निरर्थक आहे, आम्हाला समजून सांगा. तुम्ही महिन्याची मुदत दिली होती, आमचा विरोध आहे त्या गोष्टीला. आमचा प्रकारला विरोध नाही, त्याचा डायमीटर बदला आम्ही कंपनीच्या इंजिनियरला सांगितलं, आपल्या इंजिनियरला सांगितलं. तोपर्यंत आमच्या वाढून झाले काम जिथं पाहिजे तिथं तर आपण थोडंसं वाढून टाकलं काय, म्हणजे 6 इंच आहे म्हणजे बाबा 8 इंच किंवा 8 इंच 10 इंच. आम्हाला ते डिझाईन बदलून द्या. तुम्हाला कोणी सांगत असेल आकडे नाही कोणी म्हणून आपल्याला सांगत राहिलेलं आपल्याला सांगत त्या लोकांना आम्ही असं कुठंच मान्य नाही. जिथं सुरुवात आहे तिथं अजिबात नाही. कसं करत 6 इंच होऊ शकत नाही, तिथं समजा कमी करेल. तुम्ही या माझ्या, मी तुम्हाला घेऊन जातो. मी आणि मदन बापू खालीवर राहतो, 2 फॅमिली करीबन 3-4 सालचे आम्हाला 6 इंची का आउटलेट. आता मला 2 महिन्यापूर्वी 8 इंची करावं लागेल. पहिलं अंडररोडचा सुरुवात असं मी फक्त बिल्डिंगचं सांगतो. तुम्ही कॉलनीच्या वस्तीच्या वस्ती तुम्ही 6 इंची जोडताय. ते कसं काय काय नुसतं टाकायचं म्हणून टाकायचं नाही. घराची संख्या शिवाजीनगर एवढा मोठा शिवाजीवाडीत बी विरोध झाला होता. तिथं त्याच्यामध्ये फार वेळ मालेगाव नव्हतो. मला वाटत असेल की ठिकठिकाणी मंत्र्यांचे माणसं येऊन तिथे त्याचा सपोर्ट करतात किंवा काय करतात, हे असं काही चालणार नाही. असा विषय गावाचा विषय. आम्ही कोणाच्या बाबाचा पैसा नाही हा, आम्ही पैसा भरतो. नगरपालिकेत घरपट्टी भरतो, आम्ही GST भरतो, आम्ही इन्कम टॅक्स भरतो. आम्ही पैसा भरतो, राज्य सरकार आणि कॉर्पोरेशनलाही भरतो. पण तुमचा तिघांचा याच्यात हिस्सा आहे. आपण PMCला तेच सांगितलं की घराची संख्या, पाण्याची क्वांटिटी बघून दादागिरी त्याला तुम्ही जर बळी पडत असाल, तुम्हाला ते पण दिसेल, तो काय दिसेल. आम्हाला काही सवय झाला असेल तर तुम्ही गेलं पाहिजे, तुमच्या डिपार्टमेंटच्या माणसांनी गेलं पाहिजे. काम पगार घ्यायचं. आमच्या लोकांना त्यांना बोला, त्यांना मीटिंग घ्या, त्यांना त्याची मीटिंग लावा. आयुक्त साहेबांना त्या विश्वासाने आम्ही एक सर्व पक्षांनी बैठक लावली. बेग साहेब पण होते त्याशी. 1 महिना तुम्ही काय म्हणे सिटी इंजिनियर इथे बोलत त्याला, पण तो काय म्हणतो की आम्ही तुम्हाला चित्रीकरण दाखवू, तुमचं समाधान करू, तुम्हाला डिझाईन दाखवू. त्याच्यानंतर सोबत आहे बच्चावाले. तुम्ही खासदारांचा विषय म्हणजे शब्द कोण झाला तुम्हाला करून घेतलं. फक्त काय सांगितलं त्यांना म्हणजे आम्ही विरोध निरर्थक आहे, म्हणजे आम्ही येडेत का? तो विरोध नाही, घराची संख्या पाहून काढायचं. PMCला आपण की जसं आपण नळाचं पाणी देतो, 6 इंची मधून लोकांना पाणी मिळतं, तसं जे महिलाचं पाणी जाईल त्या पाण्याची घनता त्याला आपण देतो, जे प्रेशर पाण्याच्या टाकीमधून, हा ते लॉजिक याला लागू शकतं का? तुम्ही घरातून प्रेशर देणार का? तुम्ही ते लॉजिकच नाही. असं लॉजिक दिलं गेलं ना, ज्यांचं तुम्ही ऐकता, ज्यांचं दबावाखाली काम करता त्यांचं लॉजिक आम्ही PMCच ऐकणार. टेक्निकलची गोष्ट जी साहेब असं नाही. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आपला घरकुल योजनेचा 12 कोटी रुपयाचा का घडी घडी, एवढा मोठा फंड येईल का घडी घडी? हे पण कशासाठी तुम्ही 8 तास करताय? 1985 मध्ये जेव्हा अंडरग्राऊंड झाले तिथं सुरू करतील का? त्यांनी जायचं काही संबंध नाही. तुमचे लोक पाठवा ना, तुम्ही माहिती घ्या, त्याला सांगा आरामखोरला, त्या कॉन्ट्रॅक्टरला की तुला कुठे काम अडवणूक झाली, काय झाली, तिथे आमचे लोक येतील, आमचे टेक्निकल लोक तिथे समाधान करतील. समाधान झालं नागरिकांचं ते करून आमचं काय हरकत नाही, आम्हाला पण पाहिजेच आहे ते. मारू साहेब इकडे साहेब याच्यात नागरिकांना असं दबाव तुम्ही काम नाही करू शकणार. आणि आता तर तुम्ही मुळेच पावसाळा आणि गणपती अजिबात नाही, कुठंच काम करताना दिसायला लोक. मी आपण आता असं विलिंगवर ठेवलं, जी या गल्लीतले लोक तयार आहेत त्यांनीच करायचं. अजिबात विलिंगवर काय नाही. तुम्ही आता तक्रारी सारख्या चालू आहेत, जिथं तक्रार आहे तिथं अजिबात नाही. पण जिथं तुमच्यापर्यंत तक्रार करायला नाही, आम पब्लिक कसं काय तुमच्यापर्यंत तक्रार करायला? आता ते चार्जेस घेता खड्डा खोदायचं, मग एवढं मोठं करता हे परत ते टाकून देता खड्ड्यात, चिखल गाडी त्याची ही तुमची जबाबदारी साहेब. काम दिलेलं आहे, तुम्ही 1 वाजतापर्यंत पोहोचवण्यात जाते. 1 डायमीटरचा पाईप 3.25 फूटचा पाईप ते पाणी नाही घेते. तुम्ही एका वर्षापासून तिथंच ठेवलं लोकांना त्रास होतो. तिथे ते क्रॉस करा, तिथे रस्त्याला ते
याचा त्रास किती होता आपला लोकांना? सातपुडीला जोडा पूर्ण पाणी केलं पूर्ण काळे माती 10 लाखाचं काम 2 कोटी रुपये घातले हा? तुम्ही, तरी सक्सेस नाही ते. आणि पूर्ण काळे माती तुम्हाला इथून ते वाचनालयापासून आपलं जज क्वार्टर तिथे क्रॉस पाणी काढायचं निचरा करायचं सातपुडीला सांगितलं होतं तुम्हाला. आणि मी परत सोशल मीडिया माझं फेसबुक अकाउंट उघडा, मी त्याच्यात तुम्हाला चॅलेंज केलंय कॉर्पोरेशनला, मी 10 लाख रुपयामध्ये त्याचं सोल्युशन काढून देतो, न निघाल्यात 5 लाख रुपये कॉर्पोरेशनला मी भरेल. यांना टाकलेले, यांना स्क्रीनशॉट टाकलेले आहेत मी. केव्हाची मंजुरी हे एकात्मता चौकाचं चौकाचं ना. मग एक वर्षापासून खेळून आले साहेब, तुम्ही काय त्रास आहे त्या लोकांना माहिती आहे आता का? तुम्हाला अक्कल नाही, हे अनेक कामांमध्ये सिद्ध झाले, लोकांना विश्वासात घ्या ना. जी एक्झिस्टिंग आंतर रोड आहे त्याला जोडा असं म्हणलं होतं. आणि आता आम्ही ज्याच्यासाठी आलोय ना भुयारी गडात, तर तुम्ही साहेब सर्व पक्षीय लोक त्या दिवशी आले, सगळ्यांना तुम्ही शब्द दिला की मी सगळ्यांचं समाधान करतो, व्हिडिओ चित्रीकरण करतो, कॉन्फरन्स आणला, तरी तुम्ही नंगेगिरी दादागिरी लोक पाठवून कामं करताय, याचं काय कारण आहे? म्हणजे तुम्ही आणि तुम्ही इथं check आणि केलं ते- का? ते- 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 ऐकलं साहेब, निराकरण म्हणजे लोक बाकीचे विंडो काही घेत मूर्ख आहेत का? का? आम्ही विंडो घेतो निवेदन द्यायला, आम्हाला निराकरण ठरवता. ते PMC ला आपण पोलीस सांगितलं पाईपच्या. आम्हाला साहित्य मान्यच नाही, साहित्य तुमचं आहे ते नोंद करा. अधिकारी आहेत, आता अनेक प्रोजेक्ट झाले मालेगाव, त्यांचे सगळे प्रोजेक्ट जवळपास फेल आहेत. मग यांना आता कळून गेलं की तुम्ही त्या लायकीचे नाहीये, तर मग कमीत कमी आता लोकप्रतिनिधीचा आहे का लोकप्रतिनिधीचं? आज माझ्या बंगल्याच्या बाहेर गुडघ्या एवढं पाणी सर्वे केलं, कोणी आलंच नाही. अक्कल आली असं थोडी होतं ते काही. हा? ते गुजरातचे लोक आणून आम्ही टाकले, तुम्हाला आज सांगतोय की ते उद्या आम्ही जातो. आमच्या जमिनी होत्या, कॉलेज ग्राउंड होतं, वस्ती होती, तिथे एक बोरी होती, त्या बोरीतून ते पाणी आता झाले ते. हो ना, मग आपण पैसा किती हे केला कसं आपला? होईल साहेब? माझ्या आधी 1 कोटी रुपये रस्त्यांना आणि 2 लाख सुद्धा घाले. म्हणजे 500 कोटी बी झाले असंच होणार आहे ना भविष्यात? आम्ही तुम्हाला माझ्या वॉलवर चेक करा, मी तुम्हाला कॉर्पोरेशनला मी सांगितलेलं आहे की 10 लाख रुपये त्याचं सोल्युशन फी काढून देतो. आधी होतं. 600ची लाईन टाका, रोड क्रॉस करा, जज क्वार्टर आणि याच्याकडनं तुम्ही याला न्या प्रांताधिकाऱ्याच्या. आणि सक्सेस झाला 5 लाख रुपये मी कॉर्पोरेशनला भरायचं, त्यावेळेस बोललेलो होतो, जाहीर केलेलं आहे मी ते. नाही त्याचं काम 3 कोटी पर्यंत करतं, आता कशासाठी? नंतरही सक्सेस होत नाही. आज गणपती आले, तुझ्या लोकप्रतिनिधी लोक तिथे येतात, लोकांना प्रेशर टाकायचा आणि काम करून मोकळवायचं. आपण तरी हे करणार नाही. अजिबात नाही का? तुमच्यात एवढा दम आहे ना, तुमच्या तुम्ही जेसीबी माझ्या वार्डात कुठेही लावून दाखवा तुम्ही, चला. आणि तिथं तुम्ही यायचं. नाही, पाईपाची सही तुम्हाला तुमच्या पाठीशी कोण येणार ना, बंद केली पाहिजे. मी पण बघतो. तक्रार आली तर आमच्या इंजिनियर जायला पाहिजे. ही अशी दादागिरी चालणार नाही अजिबात. टेक्निकली काम करा, हेच आमचं म्हणणं आहे. आणि आमचा पुन्हा सांगतो, भुयारी गडरला विरोध नाही, पण 6 इंच पाईपची अगरबत्ती लावू देणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. आता काम जरी बंद केलेलं आहे, पण यांना बसू नका देऊ, यांना सर्वे करायला लावा नाही, नाही. पूर्ण मालेगाव शहराचा. घराची संख्या किती आहे त्याच्यानुसार कसं ते नाही, आता पाण्याचं कुठे कुठे तुमचं आहे त्याचा सर्वे करायला लावा. पावसाचं पाणी. हो, पावसाचं पाणी रमजान पुराण बाई, यांना पूर्ण कळवा पूर्ण मालेगाव शहरामध्ये. अनेक गोष्टी करणारे लोक त्याच्या कोणत्या बाजूला पाणी गेलं पाहिजे, काय गेलं. रमजानपुरे में अभी भी काम चालू है, कल में काम हो पाया रमजानपुरे अभी में। ऐसा डाला जिधर सम्मति है उधर करेंगे, जिधर तकरार है उधर नहीं करेंगे. पूरे गांव की तकरार है ना, एक पार्टी को छोड़ दे तो सभी पार्टी के खिलाफ खड़ी है ना। पत्र दिलं कोणी जहाँ चालू है वहाँ की तकरार नहीं होगी तो चालू ये सब पूरे महल्ले पूरे गांव की तकरार है ना साहब। तक्रार कोणाकडे करायची? तक्रार नाही असं तुमचे लोक तक्रार कोणाकडे करायची? साहेब तक्रार 20 वर्षापूर्वीच्या मोटारी ग्रामपंचायतीच्या काळातले आतापर्यंत 50 फोन झालेले, विचारून घ्या तुमच्या समोर. तुम्ही म्हणता तक्रार नाही येत, 50 फोन बच्चाव साहेबांना केलेले, आजपर्यंत त्या मोटरी बदललेल्या नाही त्यांनी. शिवनगर मधून नाला गेलेला आहे, जर एखाद वेळेस दांडगा जोरात पाऊस आला तर लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसणार आहे. त्यांना 56 वेळेस मी तो नाला दाखवलेला आहे देण्याच्या पाण्याच्या टाकीवर. 20 वर्षापूर्वीच्या मोटारी आहेत ग्रामपंचायतीच्या काळातल्या. मोटरी टाकीमध्ये कठोर कारवाई करा त्यांच्या. जिथं आमच्याकडे काही आलं साहेब, त्यामध्ये पावसाळा आहे
त्यामुळे बंद ठेवणार. नागरिकांची कोणाचीच मागणी नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तुमच्या मायपावरमध्ये करायचा प्रयत्न करा. बघू आपण. फक्त मला जनतेसाठी आम्ही काय माय पावर वापरायचं? अहो, तुम्ही जे टाकतायत ना स्टेटमेंट देताय दबावाखाली तुम्ही निरर्थक आहे. कसं निरर्थक दाखवतो मी तुम्हाला. निरर्थक होते, या आवश्यकतेप्रमाणे त्याप्रमाणे करून घ्यायचं. चला, तुम्ही 6 लागेल, 6 लागेल. काय म्हणता आपण अडथळा आणतोय, तुम्ही अशी स्टेटमेंट द्यायचं का? तुम्ही आमचं सोल्युशन करा ना. आमचं म्हणणं ऐका ना तुम्ही. SPMC ला आपण पत्र दिलंय, काय लागत सर्वे करून फिर सर्वे करा आणि त्याप्रमाणे करा. नहीं, ऐसा लग रहा है कि सिटी इंजीनियर साहब मालेगांव शहर का लाइन ऑर्डर खराब करने में दम तुल चुके हैं। नाही, ऐसा- साहब आप ये क्यों नहीं बता रहे कि कितने इंची पाइप डाले जाएंगे और भुआरी गटर अभी क्या ऐसा है है कि डिटेल्स आज आपके टेक्निकल पास? टीम बताएंगे ना. कौन या बताएगा? कंपनीने केलेल्या कामांची आम्ही एकदा परतपूरला यांनी काम केले तिथं पण जाऊन आलो मी. आधी आपल्या याच्यामध्ये याच्या निविदेमध्ये जी काही इगल कंपनी होती यांनी जबलपूरला काम केलं. मी तिथं स्वतः जाऊन आलो. तिथल्या सिटी इंजिनियरला भेटलो. बरं. समजलं का? हे काही सक्सेस विषय नाही आहे. आणि तुम्ही आणखी परत म्हणे करा आणि त्याचा काही रिझल्ट मिळत नसेल तर पूर्ण शहराची वाट लावा. याची ट्राय घेऊन टाकू आधी. 1.5 महीने आणि के तुमचा बाद खुलासा क्या जो देगा आहे, साहब? तो राजकीय धर्म असल्यासारखा वाटतो. वास्तविक ते तुमचं काम नाही आहे. खुलासा करणे आवाज दोन नंबर खुलासा करणं आयुक्त साहेबचं काम नाही. कुठला वेगळा बात. अहो काल लक्षात घ्या, पत्रकार म्हणून तुम्ही लक्षात घ्या. आपले बीट मुखात बांधकामचे असो का वालम्यांचे असो, हे कुठलंही नीट काम करत नाही. रिपोर्ट प्रभागला नीट देत नाही. आता अमृत योजना अंतर्गत मागे 56 कोटीचे जे कामं झाले त्याची हद्दवाढीमध्ये सगळी प्लास्टिक पाईप टाकली हो. मध्ये साहेब हो. आपल्या काळात. हो, आपल्या काळात. आणि आता त्याच भागात त्याच्या बाजूला ही अमृतची 6 इंच लाईन आणि ती पण 6 इंच 8 इंच. तिला खपाखप 2 नंबर आले. टाकतायत. पिण्याच्या पाणी म्हणतात. तुमची नुसतं ड्रोन टाकलेलं आहे. टाकतायत लोक. त्यांना काय वाटलं ते रात्रीचं काम करत आहे, पिण्याची पाईपलाईन आहे त्याला टोचणं चालू होऊन गेलं. ते नाही चुकीचं, आपली लाईन चुकीची ये आहे. लोग चूकी के हैं साहब। दिसलं तुम्हाला 2 नंबर की लाइन इतने जे देख चोरून रहे हैं, येणारा 1 नंबर वालों को पानी नहीं मिल रहा है। भूमिगत गटार आहे. ही कोण त्यांना काय वाटतं? चोरून यायचं. त्यांना काय माहिती भूमिका गटार आहे का पाईप नाही? आपण ते चोरून येणार तरी होईल. अहो तुम्ही पाईपचा कलर बदलायला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे ना त्याला. सेम टू सेम आणि बाजूला टाकून सेम टू सेम. तुमचं बोकळं काढा बरं सगळा फेल होणार आहे तुम्ही याच्यात. आपण म्हणत नाही. काय मीटरचा आहे तो आम्हाला वाढवून पाहिजे. Divide करून. 6 इंची अजिबात चालणार नाही. आम्हाला कमीत कमी 12 इंचीच्या पुढच्या लाईनी लागतील. तर ती भुयारी गटर आम्हाला पाहिजे. अन्यथा ते भुयारी गटर पैसा परत गेला तरी चालेल. भविष्यकालीन पॉप्युलेशन फक्त तुम्ही कमिशनसाठी पुढच्या दहा टक्केवारीसाठी वर्षात करून टाका. हा पैसा आम्ही तुम्हाला खर्ची टाकू देणार नाही. पण ही 500 कोटी संख्या परत परत मालेगावला 500 कोटी परत परत मिळणार ही नाही. जी संख्या वाढायची आहे, फक्त नवीन भागातच होईल जास्त. जुन्या भागात तर काही इकडच्या भागात वाढण्याची संख्या घराची कमी राहील. ऐका ना, जो नवीन भाग आहे नाही आपला. नाही, एक मिनिट नवीन- स्टेटमेंट याच्या आधी एक स्टेटमेंट आलं की नागरिकांनी कोणी नारद मुनींच्या नादी लागून या योजनेला विरोध करू नये. म्हणजे आम्ही नारद मुनी. आणि लॉजिक काय ठेवलं की लोकांनी कुठल्याही प्रकारचा संभ्रम मनामध्ये ठेवू नये. कारण जसं आपण पिण्याचं पाणी 6 इंची लाईन मधून आपल्या घराघरापर्यंत येतं तसंच हे 6 इंची लाईन मधून तुमचं हे पाणी सुद्धा निघून जाईल. ते तर 1.5 तासामध्ये सगळ्यांना मिळतं. त्याला आणखी भरपूर वेळ राहील. मग एक सांगा तुम्ही पिण्याचं पाण्याची घनता किती असते? आता जे पाणी तुम्ही याच्यातून भुयारी भूमिगत टाकण्याची घनता त्याच्यात फरक आहे ना. आहे फरक. 10-20 पटीने फरक निघेल. हा पाण्याची घनता कमी असल्यामुळे त्याला आपण पिण्याच्या पाण्यातून आपण टाकी म्हणून त्याला प्रेशर देत असतो. आपण काही ठिकाणी ग्रॅव्हिटीने आपण ते पाणी देत असतो. आणि असं असताना तुम्ही याला कोणतं प्रेशर देणार आहे? तुम्ही प्रत्येक बाथरूम मध्ये काही प्रेशर देणार आहेत का तुम्ही? ग्रॅव्हिटीला जाईल. मग हे तुमचं जर लॉजिक असेल, असं जर तुम्ही लॉजिकने तुम्ही बोलून हे योजना पूर्ण करण्याच्या मागे लागले असाल तर आम्हाला तुमच्या बुद्धीची कीव करावी वाटते. आम्हाला तुम्ही नागरिकांना एवढं मूर्ख समजून घेतलंय का? तुम्ही इंजिनियर आहात का तुम्ही? प्रभाग 1 ची ट्रायल कधी घेणार साहेब? दूसरी बात सर, अभी सलाम चाचा रोड आप खोद रहे हैं रोड बनाने के लिए. अभी ये अंडरग्राउंड का मसला चालू है. जहाँ भी सड़कें बन रही है एक भी जगह आपके लोग एस्टीमेट काफी नहीं लगाते. क्यों नहीं लगाते? आपका जो सिटी इंजीनियर से लेकर प्रभाग इंजीनियर तक कोई वहाँ पे विजिट नहीं करता. क्यों नहीं करता? क्वालिटी में काम नहीं हो रहा है. अभी इतनी बारिश है, लोगों को पहले चलने के लिए रास्ता नहीं है सर, उसमें और आप सड़कें खोद के छोड़ दे रहे हो. अभी सलाम चाचा रोड में 4 दिन पहले आके वो थोड़ा पूरी रोड खोद के भाग गया. क्या इनके बाप का राज चालू है क्या? जो समझ में आ रहा है कर रहे हैं ये लोग.
सर हम बार बार आपको निवेदन दे रहे हैं तो अभी कल परसों आई सर, हम आपको निवेदन बार बार दे रहे हैं कि एस्टीमेट कॉपी लगाओ। नहीं है क्या आपके जीआर में एस्टीमेट कॉपी लगाना कोई बांध काम की? आप ले लो। क्यों नहीं लगा रहे ये? 10 साल से चिल्ला रहा हूँ, क्यों नहीं लगा रहे ये? और सर कोई भी अंडरग्राउंड गटर हमारी तरफ नहीं चलेंगी जब तक एक वार्ड का आप सर्वे नहीं कर लेते, सक्सेस नहीं होता। हम आपको रिटर्न में दिया, आप हमको रिटर्न में दीजिए। कुछ लोग लेकिन बोलते हैं हमारे पास आके कि हमारे यहाँ करो, जहाँ कहाँ पे रास्ता नहीं है, अच्छा गटर पहले से ही ज्यादा है। साहब का जो बोलना है ना, कुछ एरिया में से गटर ही नहीं है, लोग खड्डा कर रहे हैं ना, पहले से बात कुछ नहीं है, अपने को विरोध नहीं है, लेकिन गाँव में सिटी में मेरी बात सुनिए ना, जहाँ नहीं है तो आप उनकी गटर की व्यवस्था करो ना। घर पट्टी तो ले रहे ना आप उनसे, नल पट्टी तो ले रहे, सभी ले टैक्स ले रहे ना। एहसान कर रहे क्या हमारे ऊपर? सेंट्रल गवर्नमेंट की ये योजना ला के वहां इस्तेमाल कर लेंगे क्या? आपकी जो निधि का पैसा वो खर्चा कीजिए ना, जनता जो आपको टैक्स दे रही है। सर गटर नहीं है बोल के बहाना करके नहीं चलेगा ये काम, बिल्कुल नहीं चलेगा ये काम। सेंट्रल गवर्नमेंट के पैसे को नहीं खाना। क्वांटिटी खत्म नहीं कर रहे हैं सर।